नमस्कार मित्रांनो विष्णुपंत सावर्डेकर आप्पा यांच्याविषयी माहीत नसलेला एकही कुस्ती शौकीन नसेल असं मला वाटतं। कारण विष्णुपंत सावर्डेकर यांची कुस्ती कारकीर्द ही पाहावी तितकी कमी आहे। अनेक अशा मोठ्या कुस्त्या लढल्या, अनेक मल्लांशी लढले आणि त्या कुस्त्या जिंकल्याही। आणि अशाच कुस्त्यांच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राच्या कुस्ती प्रेमींवर राज्य करणारे म्हणजेच कुस्ती पैलवान विष्णुपंत सावर्डेकर। आज यांच्याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। थोडा किस्सा आहे, थोडा लेख आहे, थोडा पत्रकारांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत। तर त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण त्यांनी आयुष्यामध्ये आणि त्यांच्या कुस्ती क्षेत्रामध्ये कशी कारकीर्द गाजवली यावर एक पुस्तक लिहिता येईल आणि त्यांनी आयुष्यात कसे जगावे हे शिकवले आहे यावर सुद्धा एक मोठा आणि सुंदर ग्रंथ लिहिता येईल। मित्रांनो, अशाच या पैलवानावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे, तर कृपया व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा। तुम्हाला जर समजा किस्सा सांगतोय तर त्यामध्ये मज्जाही खूप येते, कारण तो किस्सा समोर अनुभवायला मिळतो आपल्याला। तर तो अनुभव जर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला अनुभवता येईल, नाहीतर तुम्हाला त्या गोष्टी कळणारच नाही की ते पैलवान कसे होते, पैलवानांच्या मेहनती कशा होत्या, पैलवानांचे खुराक कसे होते, व्यायाम कोणकोणते करायचे, कोणकोणत्या पैलवानांशी लढलेले आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळणार आहे। तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। तर मित्रांनो, मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डेकर यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डेकर आप्पा या नावाने त्यांना अवघा हिंदुस्थान ओळखत असे। सांगलीचा फौजदार गल्लीत त्यांच्या घराण्याची स्वतःची तालीम होती, ती म्हणजेच भोसले व्यायामशाळा या नावाने त्यांची तालीम ओळखली जाते। या नावाचा सुद्धा रंजक इतिहास आहे। सातारा जिल्ह्यातील नागझरी गावचे एक कुस्तीप्रेमी आणि दानशूर व्यक्तिमत्व धोंडीराम शेठ नागझरीकर भोसले यांनी या तालमीला आणि या तालमीसाठी पंतांचे बंधू ज्योतिराम दादा यांना मदत केली होती। त्यांच्या मदतीची उतराई म्हणून आज जन्म या तालमीचे नाव भोसले व्यायामशाळा पडले। बघा किती ही महान गोष्ट आहे। आणि या जे ऋण होतं त्यांनी या तालमीसाठी दिलेलं होतं भोसले बंधूंनी किंवा ज्योतिराम दादा यांनी, तर यासाठी संपूर्ण आयुष्य या तालमीचं नाव भोसले तालीम किंवा भोसले व्यायामशाळा हे नाव पडलेलं आहे। तर किती छान वाटतंय ऐकून। तर हे असं नाव पडले आहे। ज्योतिराम दादा सावर्डेकर यांनी आपला भाऊ विष्णुपंत सावर्डेकर यांना तयार केले। शिस्त म्हणजे सावर्डेकर घराण्याचा आत्मा। विष्णुपंत सावर्डेकर हे नाव म्हणजे अप्रत्यक्ष दरारा। मित्रांनो, हे पत्रकार आहेत। ते स्वतः 2002 साली भोसले व्यायामशाळा येथे दुपारच्या लढतीला जात असे। पंत हौदात कट्ट्यावर पोत्यावर बसायचे। त्यांच्या बरगडीला पट्टा असूनही नित्य नियमाने पोरांच्या लढती घ्यायला यायचे। त्या काळी विकास तात्या जाधव हे वादळ महाराष्ट्रभर नाव गाजवत होतं। आप्पांची करडी नजर प्रत्येकावर असायची। माझी ज्यावेळी ओळख झाली त्यावेळी हौदाच्या लढतीत मी खूप वेळ खेळलो। माझे उदाहरण देत ते जोडीतल्या पोरांना म्हणायचे, हे नवीन पोरग बघा किती उशीर लढत आहे आणि तुम्ही लगेच दमता। त्यानंतर अनेकदा मैदानातील लढतीवर चर्चा व्हायची। गुंडाजी पाटील विरुद्ध विजय पाटील ही त्या काळी मैदानी तुफानी लढत व्हायची। विजय पाटील भोसले व्यायामशाळेत सराव करायचे। गुंडाभाऊ आणि विजय भाऊ यांच्या पट काढण्याच्या पद्धतीवर तासन तास चर्चा होत असायची। अगदी आजच्या काळातील कॅमेरे ॲक्शन रिप्लाय असायचे तसेच डोक्यात ते ॲक्शन रिप्लाय भिनत होते। खुराक व डाव यावर पंतांचा अभ्यास अतिशय होता। आखणी कशी करावी यावर सुद्धा ते तासभर बोलत असायचे। तालमीत कधी दंगा मारामाऱ्या त्या काळी झालेल्या आठवत नाही, त्या काळी झालेल्या आठवतात, पण तो काळ सुद्धा चातुर्याने हाताळत असायचे। मित्रांनो, असं नाही की त्या काळी कुस्त्यांमध्ये दंगा मस्तीही होतच नसेल, ही
प्रत्येक काळी आणि प्रत्येक वेळी ही मस्ती दंगा हा होत असतो। हा प्रत्येक पैलवानाला आवडतो, प्रत्येक माणसाला आवडतो आणि त्याच दंग्यामधून काही गोष्टी अशा होत असतात की त्या भांडणांपर्यंत पोहोचतात, त्या मारामारीपर्यंत पोहोचतात। पण पंत असे होते की ते एकदम चातुर्याने त्या गोष्टींना हाताळायचे आणि या गोष्टींपासून कोणाला इजा न व्हावी याची ते खास करून काळजी घेत होते। मित्रांनो, सांगलीच्या भोसले व्यायामशाळेमधून त्या काळी भारतातील बलाढ्य मल्लांना जोड निघायच्या। बेलीफ ढाकवाले, जिनप्पा अंकीवाटे, बसलिंग कारजगी, विष्णुपंत सावर्डेकर, नाथा पारगावकर मास्तर ही फळी आणि त्याही पूर्वीची माल्लप्पा तडाखे, ज्योतिराम दादा सावर्डेकर यांच्या सुरस कथा ऐकण्याचे भाग्य मला मिळाले। महाराष्ट्र केसरी विजय पाटील आणि हिंद केसरी विकास जाधव यांच्याही मुखातून पंतांच्या अनेक कथा ऐकल्या। त्यांनी आयुष्यात कुस्ती क्षेत्रात कशी कारकीर्द गाजवली यावर एक पुस्तक लिहिता येईल आणि त्यांनी आयुष्य कसे जगावे हे शिकवले यावर सुद्धा सुंदर ग्रंथ होऊ शकेल। अशा प्रकारची ही कारकीर्द होती विष्णुपंत सावर्डेकर यांची। 15 ऑक्टोबर 2010 रोजी आप्पा आपल्यातून कायमचे निघून गेले। याच दिवशी त्यांची पुण्यतिथी असते आणि महाराष्ट्रातून कुस्तीप्रेमी या भोसले तालमीकडे वळतात आणि प्रत्येक तालमीमध्ये, प्रत्येक आखाड्यामध्ये विष्णुपंत सावर्डेकर यांच्या आठवणीने कुस्त्या रंगल्या जातात। अनेक पैलवान इथे कुस्त्या खेळण्यासाठी येत असतात आणि आपले डावपेच हे याच ठिकाणी दाखवण्याचा एक सुंदर प्रयत्न करत असतात आणि त्याचद्वारे विष्णुपंत सावर्डेकर यांना एक आदरांजली देत असतात। मित्रांनो, अशा या मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर यांना आपल्या या यूट्यूब चॅनलतर्फे खूप खूप अभिवादन आणि याच व्हिडिओतर्फे मी त्यांनाही सांगू शकतो, जे कुस्तीप्रेमी आहेत, महाराष्ट्रातील जे काही कुस्तीप्रेमी आहेत, तर त्यांना मला सांगायचं आहे की अशा प्रकारचे जे मल्ल होऊन गेलेले आहेत, ज्यांना आपण मल्ल सम्राट म्हणतो, तर अशा या मल्ल सम्राट यांच्या गोष्टी ऐकणं, यांचे किस्से ऐकणं ते आपल्याला भाग्यच समजलं जातं। कारण त्यांच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी होत होत्या ते या काळामध्ये होत नाहीत। त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचे जे डावपेच आहे, त्यांनी जो ॲक्शन रिप्लेचा ज्या गोष्टी सांगितल्या, तर त्या ॲक्शन रिप्ले आत्ताच्या काळामध्ये कॅमेराद्वारे होत असतो, पण त्यावेळेस डोक्यामध्ये सगळा ॲक्शन रिप्ले चालायचा, त्या गोष्टी चालायच्या की हा पैलवान काय खात असेल, काय खुराक असेल, किती व्यायाम करत असेल, किती बैठका करत असेल, कोणत्या पैलवानाला कशा प्रकारे हरवू शकेल, मैदानात आल्यानंतर त्याची बॉडी लँग्वेज काय असेल आणि कशा प्रकारे तो खेळणार आहे या पुढच्या 15 मिनिटात, 10 मिनिटात, 1 तासामध्ये कशा प्रकारे त्याची रणनीती असणार आहे। तर या सगळ्या गोष्टी या त्या काळामध्ये होत होत्या आणि त्या गोष्टी आपल्याला अनुभवायला आत्ता आहे नाही। तर त्यासाठी आपण कोणत्या गोष्टी अनुभवू शकतो, तर हे आपले व्हिडिओज किंवा जुन्या पैलवानांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला अनुभवता येऊ शकतात जसेच्या तशा। भलेही तो काळ नाही आहे आज, पण तो काळ त्यांच्या नजरेद्वारे आपण त्या काळापर्यंत पोहोचलो जातो आणि तीच गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी असते। जर तुम्ही कुस्ती प्रेमी असाल तर ती गोष्ट तुम्हाला सहज कळून जाईल की या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात आणि या गोष्टी किती नवल असतात, या गोष्टी किती 7 समुद्र पार नेणाऱ्या असतात। कारण देशाबाहेर जाऊनही यांनी कुस्त्या लढलेल्या आहेत। महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, रुस्तमे हिंद, ऑलिम्पिकमध्ये काही पदकं मिळवलेले आहेत, रौप्य पदक आहे, कांस्य पदक आहे, गोल्ड मेडल आहे। या सर्व गोष्टी असतात तर त्या कुस्तीप्रेमींना समजू शकतात की कशा प्रकारचं हे प्रेम असतं। तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्ही कुस्तीप्रेमी असाल, त्या काळामधील असाल किंवा मध्यम काळामधील असाल किंवा आत्ताच्या काळामधील असाल, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर या व्हिडिओला प्रथमतः लाईक करा, ते खाली अंगठ्याचं बटन आहे तर ते दाबून लाईक करा व्हिडिओला। त्याच्यानंतर एक छानशी कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओ
तुमच्या मित्रांना परिवाराला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कळलं पाहिजे की हे पैलवान कोण होते, यांची कारकीर्द कशा प्रकारची होती आणि आपण आजच्या या काळामध्ये काय करतोय हे सर्वांना कळलं पाहिजे। त्यासाठी त्यांनाही शेअर करा। आणि आपल्या चॅनलवरती विविध प्लेलिस्ट आहेत, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, रुस्तमे हिंद, अनेक असे गोष्टी आहेत ज्या पर्टिक्युलर पैलवानांचे आहेत, जसे मारुती माने भाऊ आहेत। तर या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला एकाच चॅनलवरती मिळणार आहेत। तर वेगवेगळ्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। तर नक्कीच आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या पैलवानांच्या किस्सासोबत किंवा माहितीसोबत। तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद।